भगवान गडाचे महंत हे सगळ्यासाठी आदरणीय आहेत. संप्रदायात कुणी जरी असलं तरी संप्रदाय हा म्हणजे खूप चांगले त्यांना श्रद्धास्थान आहे सगळ्या महाराष्ट्राचं. तर त्यांना मी काही बोलणार नाही, पण जर त्यांना ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर माहीत नसतील तर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. लवकरच जर ह्या सगळे पुराव्यानिशी त्यांना जर काही आपल्याकडून माहिती पाहिजे असेल या घटनेची, तर आम्ही तिथं जाऊ पण शकतो आणि हे सगळं दाखवू शकतो, त्यांना सांगू शकतो की हे कशा पद्धतीने हे गुन्हेगारी आहे आणि सगळं कागदपत्रासहित आपल्याकडं आहे. आपण नुसतं बोलून नाही येणार, आपण नुसतं भावना व्यक्त नाही करणार. आपण हे सगळा घडलेला घटनाक्रम आहे, काही पुरावे आहेत ते आपण त्यांना दाखवू शकतो. मस्साजोग गावचं काही शिष्टमंडळ त्यांना भेटण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही भेटाल का? नाही, आम्हाला जर त्यांना जर हा विषय समजलेला नसेल तरच आम्ही त्यांच्याकडे जाऊ. म्हणजे काय झालं नेमकं, हे पुरावे सगळे FIR, सगळे CCTV फुटेज किंवा इतर सगळे जे पुरावे आमच्याकडे काय आहेत ते आम्ही त्यांना दाखवू. पण हे पुरावे जे आहेत ते त्यांच्यासमोर मांडणार हे पुरावे सगळे आता मांडलेले आहेत, दिलेले आहेत, सगळ्या लोकप्रतिनिधीकडे आहेत, मुख्यमंत्री साहेबांकडे आहेत. त्याचीच एक कॉपी आम्ही ह्यांना पण देऊ शकतो की बाबा कशा प्रकारे कोण गुन्हेगार आहे. आणि एक आमचं महत्त्वाचं आहे की आम्ही न्याय मागतो आहे, गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या, हे आमचं महत्त्वाचा विषय आहे. आणि जे गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होणार आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे जे काही पुरावे, आमच्याकडे जे काही पेपर आहेत ते आम्ही तिथं नेऊन त्यांना दाखवू शकतो, पण त्यांना तो विषय समजलेला असावा पहिले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.